नमस्कार मित्रांनो, बैलगाडा शर्यती प्रेमींच्या हृदयाची धडधड वाढवणारा 21 जूनचे पेडगाव हिंद केसरी मैदानात आता जवळ आला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू आहे, यंदाचा हिंद केसरी कोण ठरणार, कोणता नंदी मैदान गाजवणार आणि कोण उधळणार गुलाल। मित्रांनो, पेडगावचं मैदान फक्त शर्यत नाही तर ती असते प्रतिष्ठेची लढाई, जिद्दीची परीक्षा आणि मालकाच्या स्वप्नाची पूर्तता। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो चाहते आपल्या लाडक्या नंदीसाठी मैदानात दाखल होणार आहेत। यंदाही अनेक दिग्गज हिंद केसरीच्या मानासाठी सज्ज झाले। या स्पर्धेबाबत अंदाज व्यक्त केले जात असून अनेक नंदी फायनल मध्ये पोहोचण्याची प्रबळ दावेदार मानले जात आहेत। सर्वात आधी नाव घेतलं जातं ते बिजोळच्या बादशाह मथुरचं। वय वाढलं असलं तरी मोठ्या मैदानात कामगिरी करण्याची त्याची क्षमता आजही कायम आहे। अनुभवी पळ, मालकाचा विश्वास आणि चाहत्यांचं प्रेम यामुळे मथुर पुन्हा एकदा इतिहास घडवू शकतो। दुसऱ्या बाजूला 12 वेळा हिंद केसरी किताब जिंकलेला बक्कासूर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। काही दिवसापूर्वी त्याच्या प्रकृतीबद्दल चर्चा सुरू होती, मात्र चाहते आता त्याचा दमदार कमबॅकची वाट पाहत आहेत। मोठ्या मैदानात बक्कासूरचा अनुभव आणि आक्रमक पळ हे त्याचं मोठे शस्त्र आहे। याशिवाय सुंदर 1-1-1 कोटचा सर्जा, सातारा एक्सप्रेस, बलमा, भवानी, चिक्या, सावकार, रायना, डायमंड, घोडा, सम्राट, रहमान, घरचा राजा यासारखे अनेक दिग्गज नंदी देखील या मैदानात चमकून दाखवू शकतात। त्याच्या फॉर्मवर आणि पैऱ्यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। मित्रांनो, बैलगाडा शर्यत म्हणजे फक्त वेग नाही तर त्यामागे असतात मालकाचे कष्ट, वर्षानुवर्षाची मेहनत आणि आपल्या नंदीवर अपार प्रेम। प्रत्येक मालकाचं एकच स्वप्न असतं, आपल्या नंदीने हिंद केसरीच्या मैदानात फुलाला उधळावा। आता अंतिम निकाल मैदानातच लागणार आहे। कोण होणार हिंद केसरी, कोण जिंकणार लाखो चाहत्यांचं मन, याचं उत्तर 21 जूनला मिळणार आहे। तुमच्या मते यंदाचा हिंद केसरी कोण ठरेल, बकासूर, मथुर की एखादा नवीन चेहरा? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा। जय महाराष्ट्र।